राधे राधे काय झालं? अशी गप्प गप्प काय आहे? का म्हणजे काय करणार? तुला किती वेळा सांगितलं घरी येत जाऊ नको, तरी तू काय येतो? अगं राधे, तू वेळेवर आली नव्हतीस ना, म्हणून मग मी आलो. अरे पण कोणी पाहिलं असं तर किती गोंधळ झाला असता. बरं ठीक आहे, सोड ना, झालं ते झालं. राधे, पाहिले एक स्वप्न मी, स्वप्नात मजसवे तू भिजताना. पाहिले एक स्वप्न मी, स्वप्नात मजसवे तू भिजताना. मलाही राग आला पाहुणे माझ्या राधेला पावसाचे थेंब बिलगताना. अबोल मी अबोल तू, दोघेही अबोल असताना. हसत मात्र फक्त माझ्यावरच होता तो अवकाळी पाऊस बरसताना. तुला एक खरं सांगू, तुझ्यासोबत असले ना की कसलंच भान उरत नाही, सारं काही विसरून जाते. तुझ्या शरीराने जरी जवळ नसले तरी मनाने मात्र सदोदित तुझ्या अवती होते असते रे. पण त्याचा तुला काय फरक पडतो? तुझ्या मागे तर असंख्य गोपिका आहेत. राधे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, या आकाशात असंख्य ग्रह तारे आहेत, पण आपल्या सर्वांना तो चंद्रच प्रिय असतो. आणि माझ्यासाठी तो चंद्र म्हणजे तू आहेस राधे. अरे कान्हा, तुझ्या नादात मी विसरूनच गेले. माझ्या सध्या तिथे वाट पाहत आहे ते. मला निघायला हवं. राधे थांब ना. नाही रे कान्हा, मला निघायला हवं. राधे राधे कान्हा निघते रे. हॅलो. चल खेळ खेळूया ग नंदनी, एक रूप हो राधे वृंदावनी. माझी वाट पाहती त्या कुंजवनी, मी पुन्हा कधी भेटल्या वृंदावनी. वेड तुझे श्वासातही ध्यास लागे मनोमनी. वेड तुझे श्वासातही ध्यास लागे मनोमनी. आज गोड या क्षणी दुरा वागता मनी. आज गोड या क्षणी दुरा वागता मनी. चल खेळ खेळूया ग नंदवनी, एक रूप राधे वृंदावनी. चल खेळ खेळूया ग नंदवनी, एक रूप राधे वृंदावनी. मुरलीची क्षणोक्षणी आस माझ्या मनोमनी. मुरलीची क्षणोक्षणी आस माझ्या मनोमनी. आई गव मोहना भावळी सुरातुनी. आई गव मोहना भावळी सुरातुनी. माझी वाट पाहती रे त्या कुंजवनी, मी पुन्हा कधी भेटल्या वृंदावनी. माझी वाट पाहती रे त्या कुंजवनी, मी पुन्हा कधी भेटल्या वृंदावनी. आपुले मी गवर्षती भुवरी. लाजणारी
माझी कटाळ राधा बघता सारा बावरी नको साबण जुनी मजला वेडू लावतो श्रीहरी यमुने तीरी अडवू नको रे जाऊ दे मजला घरी जाऊ दे मजला घरी नजरे न पुनावनी वाट पाही कुंजवनी नजरे न पुनावनी वाट पाही कुंजवनी दोरा वाघ कामणी हे राधे समजुनी दोरा वाघ कामणी हे राधे समजुनी तर खेळ खेळूया ग नंदवनी हे करू तो राधे वृंदावनी चल खेळ खेळूया ग नंदवनी हे करू तो राधे वृंदावनी छंद प्रीतीचा तुझ्या कान्हा उरलं माझ्या स्पंदनी सुख बहरले प्रीत फुलाने एकदा काना जीवनी गेलो राधे बंतुनी स्पर्श तुझा हा माझ्या तनाला सदैव जातो हर्षुनी सदैव जातो हर्षुनी जन्म जन्मी साताशी जाऊ नको सोडूनी जन्म जन्मी साताशी जाऊ नको सोडूनी वचन ही देवनी मिठीत देवनी वचन ही देवनी मिठीत देवनी चला निघते कानानी कुंजवनी मी पुन्हा कधी भेटण्या वृंदावनी चलनगती कानामी कुंजवनी मी पुन्हा कधी भेटण्या वृंदावनी खेळ खेळूया ग नंदवनी हे करू तो राधे वृंदावनी माझी वाट पाहती रे त्या कुंजवनी मी पुन्हा कधी भेटण्या वृंदावनी माझी वाट पाहती रे त्या कुंजवनी मी पुन्हा कधी भेटण्या वृंदावनी हॅलो हॅलो राधा गेली राधा इथं राधा इथं कृष्णा काय कम्फर्टेबल काय झालं का तुमचं बोलणं तेव्हा मी काय हा बोल ना सुद्धा अरे बरं मग पेद्या तू बोल पेद्या तू पण ना सुदामा तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्टपणे बोल देवा माझ्या मनात एकच नाही आज कित्येक वर्ष झाली आपण गायीपुरांचं पालन करतो त्यांची एवढी काळजी त्यांच्यावर तुम्ही करत नाही या आपल्या नवीनचा लोकांचा पाऊस आणि त्याची प्रजा एकटं थांबलं पाहिजे पण या सगळ्याची मोठी नाही दादा तिचा पहिला आवड घालतो बरं मग थांबव तू तिला रामवाले पण देवा ती कामगिरी माझ्या एकट्याच्या नाही होणार अरे म्हणजे तू आणि हे आपले सगळे सवंगडी ठीक आहे देवा चालू करायचं पण गवल्याने आपला कायदा आणि हुकूम विचारला तर त्यांना सांगावं हुकूम माझा आणि कायदा तुम्हा सवंगड्यांचा येतोच मी ठीक आहे या.
बस विषय आपला एवढा आपण तुलाच पगार देऊ. काय जपणार आहे का? आवाज येतो जरा पण इकडं माझ्या संगीत आहे जोडीवाला. तुझ्या संगीत आहे जोडीवाला. आहे. घे की आत मारून. हात मारून ठेव. चले म्हणते हा. तुला कसं बस? हॅलो चेक. लवकर हात मारून घे. अरे वाकड्या. अरे वाकड्या. वाकड्या. अरे काय रे काय? अरे इकडं मोर इकडं भरपूर आहे. अरे काय भरपूर काय आहे? अरे इकडं भरपूर खायला आहे. यायलाच पाहिजे काय? अरे यायलाच पाहिजे. मला काय झेपणार नाही. हो येतो येतो. हा, ये. लवकर ये. दूर दूर चारणा गेलो गाईला मी घेऊन थांब आलो रे गुलामा तुझा हा केला मी धावून थांब आलो रे गुलामा तुझा हा केला मी धावून दूर दूर चाराना बैलगाईला मी घेऊन दूर दूर चाराना बैलगाईला मी घेऊन थांब आलो रे गुलामा तुझा हा केला मी दाम थांब आलो रे गुलामा तुझा हा केला मी दाम थांब आलो रे गुलामा तुझा हा केला मी दाम. थांब आलो रे गुलामा तुझा हा केला मी दाम चुकावून नजर माझी गेली कुठं भावना काय सांगू बायकोला मी मला आता ठावना काय सांगू बायकोला मी मला आता ठावना काय सांगू बायकोला मी मला आता ठावना रंग तिचा काळा काळा शोधून मिळना काळजीन तिचार बावा घास काय गिळना काळजी नदीचार बावा घास काय घेना काळजी नदीचार बावा घास काय घेना कसलो मीर बुरता बावा तुझ्या नादाला लागून कसलो मीर बुरता बावा तुझ्या नादाला लागून थांब आलो रे गुलामा तुझा केला मी धाव थांब आलो रे गुलामा तुझा केला मी धावून दूर दूर चाराना बैलगाईला मी घेऊन दूर दूर चाराना बैलगाईला मी घेऊन आता आलो रे गुलामा तुझा केला मी धाव थांब 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 आलो रे गुलामा तुझा केला मी धाव बाबा नाचा. हो नाचा. हो बाबा नाचा. हा बाबा जमलाय. जमले मग हो येऊ काय? अरे माझा लेंगा फाटन
मला वर घे. दमला सुदाम या. हा काय 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 नाही फाटला नाही आई. उठवाय गेला होतास. अरे नाही माझ्यासोबत नाचायला नको. बाबा दमलाय. बाबा दमले. बाबांच्यात लय हाय. पहिल्यापासून त्यांच्याकडे लय हाय अनुभव. मग तू वेगळं काढतोस त्याचं काय. हा बोल बोल. तू यायला उशीर का केला. अरे मोरे उभा राहा. तुला काय सांगू. काय सांगतोय सांग. सगळ्यांना आवाज गेला पाहिजे. तुला काय सांगू येड्या. सांग तू. माझी लय मोठी पंचायत झाली. काय मोठी पंचायत झाली. नको नाही आपल्यातला आहे. आपल्यातला अरे लय मोठी पंचायत झाली माझी. काय झाली सांग. काय झालं तुला सांगण्यासारखं नाही रे. तुला सांगण्यासारखं नाही नाही रे. लय लय माझी मोठी पंचायत झाली. तुला काय माहिती काय झालंय तर. बाबा आवाज येतोय. माझा आवाज येतोय. पाठीमागे येतोय. मोठी पंचायत झाली रे. अरे तर काय झालं माहिती आहे काय. ह्या बाजूला ये. अरे तर काय झालं माहिती आहे. तू ह्या बाजूला ये. तू मागे सरक ना. ह्याला घेतोय ना मी. तर काय झालं माहिती आहे तुला समजणार नाही. तू जा. अरे तर काय झालं माहिती आहे काय. मी ना माझी वाड्यात बांधलेली गाय आहे ना. माझी गाय आहे ना. तिला म्हटलं चांगलं हिरव्या पाल्याला चरवायला घेऊन जातो. त्याला घेऊन जातो. वाड्यात गेलो. तिला सोडलं नाही. हा मोठ्या डोंगरावर नेऊन ठेवलंय. चरवायला घेऊन गेलो. आणि म्हटलं आता वाड्यात पाठीमाग तिचं शेण काढायचं बाकी आहे. जातो वाड्यात शेण काढायला. वाड्यात शेण काढायला गेलो. मग वाड्यात आपलं शेण काढतोय. टोपलीत भरतोय. शेण काढतोय. टोपलीत भरतोय. पाय भरशील. शेण काढतोय. टोपलीत भरतोय. अरे तेवढ्यात माझं बायकोन आवाज नाही दिलाय. तुझा बायकोन आवाज दिला. आवाज दिलाय. म्हटलं कशाला देत असेल. एवढं काय आहे. मी आपलं शेण काढतोय. टोपलीत भरतोय. म्हटलं तर परत आवाज दिलाय. म्हटलं झालं कसं काय हिला. काम करायला नको. आणि आवाज देते मागणं. रागात गेलो. रागात तिच्याकडं रागात गेलो. म्हटलं हिला झालंय काय बघतो मी. गेलो घरात रागात. कुठं गेली ती दिसत नाही. रागात गेलो. हाय कुठे दिसली नाही. मागच्या अंगणात बसली होती. म्हटलं मला बोलली इकडे या. गेलो. म्हटलं काय झालंय काय तुला. काय झालं तुझ्या मुसक्याला आग लागली. अरे होय. ती मला म्हणे मला आवाज द्यायला लागली. आज आवाज द्यायला लागली. म्हटलं हिला झालं काय. ती म्हणी कशी माहित आहे. म्हटलं हिला काय आज उतू आलाय. हिला काय उत आलाय आज. म्हटलं ही करते काय. ती मला म्हणते तसं ना. म्हटलं हिला झालंय काय. म्हटलं ती मला काय म्हणे माहित आहे. अवधानी हिला काय झालंय काय. म्हणजे तुला काय झालंय. काय पाहिजे. तिला म्हणते मला ना चिचा खायचा आहे. म्हटलं असं किती हव्यात तुला चिचा. आणतो एवढ्या किती हव्यात किती तुला. हा ती मला म्हणते अव तसं नव्ह. म्हटलं जरा उभी राणी तरी मला सांग. तर म्हटलं इकडे ये. मला म्हणाली या. अहो तसं नव्ह. मला एकच चिचवी मोठं लांब काढ. असं काय म्हणते. मी एकदम त्याला विचार करीत बसला ना रे. तरी पण तुला आणल्याचे कारण ना देतो. गेलो रानात. ह्या धावत रानात गेलो. ह्या रानात गेलो. चिचचं झाड नाही. एक पण नाही. धावत ह्या रानात गेलो. ह्या रानात पण एक चिचचं झाड नाही. मी ह्या मागच्या रानात गेलो. एक चिचचं झाड दिसलं. त्याच्यावर चिचा लागल्या होत्या. म्हटलं आता काढू कशा. म्हणून त्याने झाड आला. गादा गाद गादा गाद गादा. दुसरं हल्लं काय. झाड हलवतोयस का तू हलतोयस. झाडाला हलवलं. आता पण जाणार रे. वर होतं ना झाड हलवलं.
चिचा नारळ खाली पडल्या सगळ्या दिसा पाना बिना सगळी माझ्या डोळ्यावर पडली डोळ्यावर पण आणि मला काही दिसत नाही रे. हा. आता म्हटलं करू काय हा. टोपली आणली होती हा. आपली भेटले हाताला लागले तेवढ्या सगळ्या टोपलीत भरले आहेत मी पहिल्या टोपली त्या भरल्या टोपलीत मग? लो घरात घेऊन हा. आलो हा. बायकोला म्हटलं कुठे दिसत नाही हा. गेली कुठे ती हा. दिसतच नव्हती म्हटलं काय गेली कुठं तर बघितलं तर एक नवीन लुगडं काढलं नव्हतं नवीन लुगडं काढलं नाही तुझ्या म्हणजे बायकोनं ही लुगडं आंघोळीलाच गेले हा. केलीत आंघोळीलाच गेले ही हा. म्हटलं ही आंघोळीला गेले ना तिनं लुगडं ठेवलं नव्हतं नवीन बाहेर हा. म्हटलं त्या लुगड्यात मी सगळ्या चिचा लपवल्या तू चिचा लपवल्या खुल्या लुगड्यात लपवल्या हा. आणि मी अंगण्यात आपला पाय उडत बसलो पाय नको आलू तुझा आलो ना हा माझा का बघतो हा चल तू म्हटलं ही आता येत नाहीये आता तरी येईल अजून काही आली नाही रे हा मग मला ना मग राग आला तुला राग आला? ही आंघोळी करते का नुसतं घासते हा. म्हटलं गेलो पाठीमागं बघितलं तर अजून करत होती म्हटलं जाऊ दे मी उभा राहतो बाहेर पण मला राग आला जोरात काय बोलतो? म्हटलं ही अजून येत नाही हा. मला राग आला बघतो वाट बघतो आली नाही तेवढ्यात आतनं नाचत ना रे बाहेर आली तिला नाचताना बघलं मला पण नाचायला गेली नाचायला? होय झाला अरे वा. आवडलं तिला का काय सगळं मी भय काय काय आवडलं का काय तिला म्हटलं बघितलं तर काय म्हटलं नाचत आली होती पकड नाही नाचत मला पण एकदम नाचायला म्हटलं एवढी खुश कशी काय झाली बायको नाचत होती कशी मग बायको नाचत होती, मी पण नाचली नाचली. बायको तुझी मग मी पण नाचायला लागलो बरोबर एवढ्यात लगेच नाचता हा. मग माझा पकडलेला हात सगळ्या चिता टाकला तुझ्या गेल्या का काय अरे तुझ्या हात ना रे चिता टाकला म्हटलं हो तू काय केलंस म्हणते चिचा आणल्या ना त्या घ्या तू म्हटलं हात कशाला टाकल्यास तर मी त्या सगळ्या काढायला हात टाकला हात सगळीकडे ना फिरला आणि नंतर समजलं आतमध्ये खाज लागायला लागली जोरात आणि म्हटलं काय टाकलास मला म्हणते तुम्ही चिचा आणल्या ना पण आतमध्ये खाज का लागते तर म्हटलं काढून बघा तर बघितलं तर काय रे आतमध्ये कुडलं नाही रे एवढी म्हणजे आतमध्ये ना सगळी माझी सायता गेली आहेत खांदून तेव्हाच लहान झाला अरे हात सगळं लाल झालंय रे लाल. अरे मग एकदम आता तू बोलवलास म्हणून आलो इकडं नाही तर माझं काय आज खरं नव्हतं एकदम सगळी तांबडी गेली असती माझी तुझ्या चिचा बिचा राहू दे हा, मग काय तुला कशाला बोलवलाय माहितीये मला माहितीये माहितीये मला कशाला बोलवलाय सांग तर आता हा सांगेल तेव्हा माहिती पडेल सांग तुला माहिती आहे काय तुला माहिती आहे पण तू मला बोललं तुझ्या तोंडावर पडतो पण मी काय म्हणतो बस 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 बॉस धन्यवाद हा बोल तू काय म्हणत होता हा राहून दे मला बघते रे मला बघते अरे बघू दे तो नुसता. हा हा तू राहू दे हा हा काय काय म्हणतोस तू तू सांगतोयस का मी सांगू तुला माहिती आहे ना मग त्याला कशाला बोलतो मला माहितीये हा मग काय कशाला बोलवला हो तुम्ही पण तो मोठा आहे हा मोठा आहे हा. आम्ही आता बारीक करतो मग तुझा मोठा आहे मग तुझा हा सांग काय काय कशाला बोलवस मला बस लय सांगितलंस बस बस मला बस 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 याला येत पण नाही ये मेल्या मला विचार पुन्हा झालं हा का मध्ये मध्ये येतो तो सांगणार आहे. अरे हा सांगणार रे अरे तू सांगणार हा, काय काय कशाला बोलवस मला तुला एका कामगिरीसाठी बोलवलं कामगिरीसाठी कसली गवल्याने मथुरेच्या बाजारात चालले हा, मग जाऊ दे. जाऊ दे. रस्ता थांबवायचा आहे जाऊ दे आपल्याला कशाला अडकवायचं आहे आपल्याला काय आहे त्याचं जाऊ दे त्यांच्यापासून आपल्याला दही दूध मिळणार आहे दूध आहे चालेल मग काय करायला लागेल गवल्याने जाऊन आपल्याला थांबवायचं आहे बस एवढंच आहे ना मला जमल काय ते मग चल जाऊया जाता जाता तुम्हाला सगळा माझा विचार सगळा आहे ना तर तुम्हाला सांगतात इकडून जाऊया पुढे जाऊ हा अंगात जाऊया आणि तू वळूया तू पुढं होतोस आम्ही पुढे मग
करी नभंगणी आला हिरतार वेळी जाऊ रमी उदय झाला Yeah.
मी तुला काय बोलतो मला बाई लाज वाटते. तुला कशाला काही एवढी लाज वाटते? माझं बाई तुमच्यासारखं आहे काय? माझं नवीन नवीन आहे तर होतो उशीर. काय का नाव आहे एवढं तर मागच्या वर्षी होतेस. तसं नवं ग, माझं नवीन नवीन लग्न झालंय ना म्हणून बोलले माझं नवं आहे.
माहिती उगाच पुढं पुढं करायचं नाही. काय झालं? आपल्याला बाजाराची वाट माहिती नाही. आपल्यामध्ये कोणतरी शाळेत जाणं हवं की नको? अगं हिला आहे ना तसाही चांगला दांडगा अनुभव आहे. नवीन आहेत ना नवीनच राहायचं. त्यात पुढे पुढे करायचं नाही. समजलं ना? एक सारखं नवं नवीन नाही ना तुम्हीच काय मोठी तुलाच ती माहिती काय दिवळ लावली. ही काय दिवळ लावलं ना ते हिला इच्छा. बरं मी काय म्हणते आपण नेहमीप्रमाणे मावशीला हाक मारूया. पण तिला बोलवणार कोण? तू मेळावर. दादा तूच हाक मार. बरं मी हाक मारते. ते माझं नको नाव. मावशी अगे मावशी मावशी अगे मावशी. आले ग आले. Rapori
टीना असं जवळ ये इकडं इथं बोललं की आवाज जाता अगं ना टीना मी असं नवऱ्यांना का गचकन नका जवळ वाढणार पण तू कशाला जवळ येते माझ्या नवऱ्यात मला वाढणार ना गचकन नका जवळ वाढणार काय म्हणते काय माहिती काय म्हणजे कानात सांगताय म्हटल्यावर काय गेलं मला आणि गुदगुदल्या फुटल्या ना गं आजपर्यंत असं कधी बोलला नाही ना कानात सांगता ये म्हणून मी पण आपला बाई कान लावला आणि असं जवळ गेलं तर मला बाई कान पाट ना का पडला ना ऐक लाल काही विचारते अहो मारताव का मला एक नाही दोन नाही विसरत काय ग तीन पण नाही धर मारचो ती पण काय ऐकाय तयार नाही हिला ती म्हणे काय हिला असं अजून मार हिला असं अजून मार कोणतं का काय नवं असतं काय पण बोलायचं काय याला इथं माझं काय होत नाही ना तर मला माहित आहे ऐक जायचं मग आल्या बाजारात जायचं अगं ये सुनबाई
काय तरी यायला लागतं ग बाईच्या माग. हो पहिली माग या बोला पहिली माझं काय काम आहे का तुला नंतर सांगता. तर हा तुम्ही शिकायच्या वयात लग्न करता बरोबर आहे काय? तुला सांगू काय आता बरोबर काय ग काकू? काय काकू? भात काय अगं भात काय आलाय? भात काय आला? भात आहे मुद्दाम आलाय तुम्हाला बघा. तुम्ही जावा घरात मी जाते. अगं वासाडे तुझ्या तोंडा वासाड पडली ती तुझ्या लक्षात हात आहे म्हणून मला यायला लागला ना. अगं नुसती तांगड्या उडवी चाललीस ती आणि हा जाताना बाजारला काय घेतलास काय? अगं आग लागली तुझ्या तोंडाला ती इसारला म्हणते ना बाजारला काय जाऊन माझ्या येण्याचं ऐकायचेस काय? आग लागली तुझ्या तोंडाला वासाड पडली ती घेऊन जा आणि व्यवस्थित घे आणि काय लागेल तर सगळं घेऊन ये. तुम्ही जावा घरात. नक्की जा. अशी मोर आहे काय म्हणते मला का तिला जाऊन अगं 12 25 वर्ष तिच्या लग्नाला झाली. अगं 25 तू मराठी महिने किती? 13 मग चैत्र ज्येष्ठ वैशाख चैत्र ज्येष्ठ वैशाख आषाढ श्रावण भाद्रपद कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ वलिनी शिमगा. आम्ही मोठा मोठा वलिनी शिमगा 12-25 वर्ष लग्नाला झाली तरी पानं हलत नाही नुसता तुमच्या मागणं येतं. मग माझा बाबा मारेल नाही तर काय करेल तर आधी मला सांग. मग आणि तू तिचे बाजूला नक्की हे मुलगीच्या लक्ष ठेवलं तर कुठेतरी अडकल झोपडा फोडून मी जाता माझ्याने काही चालवत नाही. माझी ढोपरा शाबा काढली मी आता माता झाला. आमचा काय आणि पूर्ण तुमच्या संसाराकडे लक्ष ठेवा. नुसता बाजार करून उपयोग नाही. आमचं काय आम्ही आज आम्ही उद्या नाही समजलं काय? सगळा संसार धंदा करून सगळं करा. चला मी येतो. हा बाय मी येतो. ही येताना नाचत आली जाताना उड्या मारीत गेली म्हणजे काय? जाऊ दे मरू दे बावा. अगे बाबा जाऊ दे घेतलं बरोबर काय तर चांगला हे राधे हा एवढा घाट मुख्यान झालाय का? कसं कळत नाही बाजार मथुरे जातो तुम
कसं ग कळत नाय बाजार मथुरेचा तो आय घरघरी साडी नेसून नवारी पदर झुलतोय ना पदर झुलतोय ना पदर झुलतोय ना नाकात नसली डोळ्यात गजरा उपरा फुलतोय ना उपरा फुलतोय ना उपरा फुलतोय ना घरघरी साडी नेसून नवारी पदर झुलतोय ना नाकात नसली डोळ्यात गजरा उपरा फुलतोय ना जपून चला गबाई कटापटाची वाट ही आता जपून चला गबाई तुला कसर कळत नाही बाजार मथुरेचा तो आय तुला कसर कळत नाही बाजार मथुरेचा तो आय कसं ग कळत नाय बाजार मथुरेचा तो आय तुम्हा कसं ग कळत नाय बाजार मथुरेचा तो आय तारुण्याचा साज करून सारा माल विकूया ग माल विकूया ग माल विकूया ग झटपट परतू साऱ्या जणी ग रुपये फुलतय ग उपरा फुलतय ग विसह खपतोय ग तारुण्याचा साज करून सारा माल विकूया ग झटपट परतू साऱ्या जणी ग विसह खपतोय ग रमाधमानस पूर्ण करून चालायचं नाही रमाधमानस पूर्ण करून चालायचं नाही तुला कसं कळत नाही बाजार मथुरेचा तो आय तुला कसं कळत नाही बाजार मथुरेचा तो आय कसं ग कळत नाय बाजार मथुरेचा तो आय तुम्हा कसं ग कळत नाय बाजार मथुरेचा तो आय शंभर पोरीनं आवरून येता निघून जायचं हाय शंभर पोरीनं आवरून येता निघून जायचं हाय तुम्हा कसं ग कळत नाय बाजार मथुरेचा तो आय तुम्हा कसं ग कळत नाय बाजार मथुरेचा तो आय तुम्हा कसं ग कळत नाय बाजार मथुरेचा तो आय तुम्हा कसं ग कळत नाय बाजार मथुरेचा तो आय सग कळत नाय बाजार मथुरेचा तो आय तुम्हा कसं ग कळत नाय बाजार मथुरेचा तो आय अरे वाकड्या अरे पेले बोलणं बघितलं बघितलं मग आता त्यांना जाऊन विचारा मी आलं पुढे जाणार कुठे जातो ना मी काय जातो एक काम कर उद्या कोपऱ्यात उभा राहा. चल मी जातोय हा जेवतील म्हणजे काय मला नाही सांगला
हे बाबा माझ्यात काही झेपत नाही आहे. मला सांग मला काही झेपत नाही बाबा माझं. तू कोण आहेस आता? अच्छा असं आहे काय? देव म्हणतात बाबा हा मला नाही जपत तोडणार पण हे बाबा माझ्या खरंच नाही नको. अरे बापरे आता मी जाऊन विचारतो भाऊ तुम्ही थांबायचे. तू बस काय तर तुम्हाला या मोटर बाजारात जाता येणार नाही. श्रीकृष्णदेवांचा जन्म आहे. अरे वाकड्या इथे थांबा तुम्ही. मी कृष्णदेवांना घेऊन येतो. लगेच घेऊन ये. तुझ्या कशा मध्ये मध्ये येते हे बाबा बघा नाही तर इथला हात कोण नाही तर आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही गवलेला थांबून ठेवलंय. आता पुढे समाजात घ्या. ठीक आहे या तुम्ही. ठीक आहे येतो आम्ही. तुम्हाला किती वेळा सांगितलं मथुरेच्या बाजारी जायचं नाही तरीही तुम्ही निघालात. पण या गवळ्यांना समजावून सांग. बरं ठीक आहे. ऐकुनी घे तू प्रीत फुला राधिके सांगितो माझी जन्म लीला राधेया गोकुळा कैकना वेग मला सांगितो माझी जन्मलीला ऐकुनी घे तू प्रीत फुला राधिके सांगितो माझी जन्मलीला पहिला मस्यामी धरिला तीव्र क्रोधानेचा शंकासुरावा दिला दुसऱ्या अवतारी मी राधे कर्तव्य ग माझे होऊन
चंद्रावतारा वरा धरुणी पेळली सुळावर त्या धरतीला ऐकुनी घे तू प्रीत फुला राधिके सांगितो माझी जन्मलीला नरसिंह होनी त्या हिरण्याकशपा राधिके मी वादिला पाचव्या अवतारी वामन होनी बळीला पाहिला पाताळी धाडिला सहाव्या अवतारी परशुराम होनी त्या सहस्रार्जुना राधे मी वदिला ऐकुनी घे तू प्रीत फुला राधिके सांगितो माझी जन्मलीला राम होनी गर्वनाश केला मी रावणावधुनी आठव्या अवतारी आलो कृष्ण होनी कंस दरबारी तुला नाही देणार जाऊनी माया बापाच्या झळा चढती आले करा पदनार कंस मामा तुला ऐकुनी घे तू प्रीत फुला राधिके सांगितो माझी जन्मलीला राधेया गोकुळा ऐकनावे गमला सांगितो माझी जन्मलीला ऐकुनी घे तू प्रीत फुला राधिके सांगितो माझी जन्मलीला ऐकुनी घे तू प्रीत फुला राधिके सांगितो माझी जन्मलीला राधिके सांगितो माझी जन्मलीला
तुझी